कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। त्या प्रलंबित प्रश्नासाठी त्याची सोडवणूक लवकरात लवकर व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गट यांच्या वतीने शाखा कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं आज आम्ही एक दिवसाचं धरणे आंदोलन आयोजित केलं आहे। त्यामध्ये प्रामुख्यानं प्रश्न बघितलं तर आमच्या शिक्षकांनी 24 वर्षे काम करून एकाच पदावर चांगल्या प्रकारचं काम करून त्यांना निवड श्रेणी मिळते, पण या काही लोक आमचे सेवानृत झालेत पण त्यांना अजून निवड श्रेणी मिळाली नाही। हा निवड श्रेणीचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव अजून शासनाच्या स्तरावर पडून आहे, जिल्हा परिषद स्तरावर पडून आहे, तो लवकरात लवकर मंजूर व्हावा यासाठी आमचं हे आंदोलन आहे। दुसरं आमचे काही लोक बाहेरल्या परीक्षा आपले शैक्षणिक अर्हता वाढवण्यासाठी परीक्षेत बसलेले आहेत आणि ही शैक्षणिक अर्हता वाढल्यामुळे मुलांच्या सुद्धा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये चांगल्या प्रकारचा परिणाम होणार आहे आणि बहिष्ठ परीक्षेला परवानगी बसावी म्हणून इकडे प्रस्ताव सादर केले शिक्षकांनी, पण त्यांनाही अजून गेले 4 वर्षामध्ये एकदाही त्यांना मंजूर दिली नाही। ते प्रस्ताव अजून पेंडिंग पडलेले आहेत। त्याशिवाय विशेष शिक्षक जे आमचे आहेत एकाच पदावर पदवीधर आणि विशेष शिक्षक काम करतात लोक, पण यांना वेतन श्रेणीमध्ये फरक आहे। एकाच पदावर काम करणाऱ्यांना समान वेतन पाहिजे, समान दाम पाहिजे, पण इथं विशेष शिक्षकांना पदवीची वेतन श्रेणी लागू झालेली नाही। ती विशेष शिक्षकांना पदवीची वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे। आता महत्त्वाचा मुद्दा आहे की सर्वोच्च न्यायालयाने टीईटी परीक्षा पास व्हायला पाहिजे, असा एक शिक्षकांनी व्हायला पाहिजे अशा प्रकारचा एक मुद्दा काढलेला आहे। आमचं मत आहे असं की टीईटी परीक्षा पास व्हायला पाहिजे, त्याला आमचं काय मत नाही, पण प्रमोशनसाठी टीईटी नको आणि प्रमोशन हे सेवा ज्येष्ठते प्रमाण व्हावं, टीईटी न लागू करता सेवा ज्येष्ठतेने व्हावं अशा प्रकारची यामध्ये आमची प्रामुख्यानं मागणी आहे। त्यासाठी ही मागणी आमची मंजूर व्हावी शिक्षण अधिकाऱ्यांनी किंवा शिवसाहेबांनी असं आमचं मत आहे। दुसरी गोष्ट अशी की आमच्या लोकांना जे सेवानृत होतात ते 55 वर्ष पूर्ण झाले की आरोग्य सर्टिफिकेट लागते, डॉक्टरांचं सर्टिफिकेट लागते की तुमची सेवा पुढे अजून 3 वर्ष आहे, त्यात तुम्ही फिट आहे अशा प्रकारचं मुदतवाढ घ्यावी लागते। अशा प्रकारचं डॉक्टरचं सर्टिफिकेट देऊन सुद्धा अजून आमचे प्रस्ताव इथं जिल्हा परिषद स्तरावर तसेच पडलेले आहेत, पडून ढकललेले आहेत, त्यालाही आमची लवकरात लवकर मंजूर होईल। ते मंजूर झाल्याशिवाय आम्हाला पेन्शन मिळू शकत नाही। असे बरेचसेच प्रश्न आहेत। जनगणनेमध्ये सुद्धा आम्ही आता महिनाभर 1 मे महिन्यामध्ये काम करणार आहे, या सुट्टीच्या कालावधीमध्ये काम करणार आहे आणि सुट्टीच्या कालावधीमध्ये काम केल्यानंतर 1 महिना त्यांची अर्जित सेवापत्रावर नोंद होते, ती सेवापत्रावर नोंद व्हावी अशा प्रकारच्या बऱ्याचशा मागण्या घेऊन आम्ही तो बसलो आहोत। काही नवीन शासनाला GR आला आहे की एकाच गावामध्ये 2 शाळा असतील, कन्या आणि कुमार, या दोन्ही शाळा एकत्र कराव्यात, पण या दोन्ही शाळा जर एकत्र केल्या तर तिथली शिक्षक संख्या घटली जाते आणि त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक याच्यावर कामावर परिणाम होतो। म्हणून या दोन्ही शाळा एकत्रितपणे अजिबात करू नयेत असं आमच्या या संघटनेचं मत आहे। तसं केलं तर शिक्षकांची संख्या या जिल्ह्यातील पूर्णपणे कमी होणार आहे। तेव्हा जिथं खरोखर परिणाम होणार नाही अशा शाळा एकत्रीकरण कराव्यात, पण जिथं परिणाम होणार आहे तिथं अजिबात एकत्रीकरण करू नये। या एकत्रीकरण केल्यानंतर आमच्या शाळेचा जो इमारत आहे त्या इमारतीमध्ये काही खोल्या सुद्धा रिकाम्या पडणार आहेत, त्याचा विचार करून शासनानं हा GR आज आदेश मागे घ्यावा अशी आमच्या प्रमाण मागण्या आहे। अशा बऱ्याचशाच मागण्या घेऊन आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं आम्ही इथं बसलो आहोत। या मागण्यांची पूर्तता या आठवड्याभरात झाली नाही तर पुन्हा आम्ही इथं पुढल्या आठवड्यामध्ये साखळी उपोषण, जो पण मागण्या सुटत नाहीत, जो पण मागण्यांचा प्रलंबित मागण्या प्रश्न सुटत नाही तो पण आम्ही इथं साखळी उपोषण पुढल्या सोमवारपासून आम्ही साखळी उपोषण सुरू करणार आहे आणि आमचे प्रश्न मार्गी लावून मावळा न्यूज 24 सर्वसामान्य